तू बाबांना वाचवण्यासाठी खोटं बोलतेस ना? नाही बाळा, मी का खोटं बोलू? मग घे माझी शपथ. तुझी शपथ घेऊन सांगते, अविनाशने मला नाही मारलं. त्यांनी मला हात सुद्धा लावला नाहीये बाळा. म्हणजे तू व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा आहे? होय, तो खोटा आहे हेच मी कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते. पण तो व्हिडिओ कोणी बनवला? नाही माहिती मला राजा. ज्यांनी कोणी बनवलाय ना, त्याला मी शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. बरं झालं, आता या पाटकरांना ना पोलिस चांगली अद्दल घडवतील. एक नंबरचा ना रानटी माणूस आहे हा अविनाश. ती बिचारी अनु म्हणून तिथे टिकली. दुसरी कुणी असतं ना तर केव्हाच घर सोडून गेली असती. तो राजन आहे ना, गरीब वाटायचं ग. अनुचं आणि रेवतीचं तर चांगलं पटायचं. मग हे दोघं त्यात सामील कसे होते? खरं आहे ग, पण मला आहे ना पिहू आणि प्रथमचीच खूप काळजी वाटते ग. हो ना, त्यांचा बाप आता जेलमध्ये गेला तर कसं व्हायचं त्यांचं? अनु, अगं असला नवरा असण्यापेक्षा ना नसलेला बरा. तू ना हे मंगळसूत्र काढून टाक. काय बोललात तुम्ही? काय बोललात राणे काकू? माझा नवरा आणि माझं सौभाग्य कायम अबाधित राहो. डोकं फिरलंय तुझं? का केलंस तू असं? सांग ना, का केलंस तू असं? कोणी सांगितलं तुला की ह्यांनी मला मारलं? अनु आई, शांत हो. आपण शांतपणे बोलूया. काय? कोणाशी शांतपणे बोलूया? तुझ्याशी? मला काही माहिती न देता पोलिसांना घरात घेऊन आलीस, माझ्या माणसांना त्यांच्या ताब्यात दिलंस आणि तुझी अपेक्षा आहे की मी तुझ्याशी शांतपणे बोलावं? अनु, ऐक माझं. हे मी नसतं केलं ना तर कोणी दुसऱ्याने केलं असतं का? आणि तसाही तुझा व्हिडिओ ना सकाळपासून सगळीकडे व्हायरल झालाय. एक नाही, सगळ्यात एक म्हणजे तो व्हिडिओ खोटा आहे. नीरजा, मी 1000 वेळा सांगून झालाय तो व्हिडिओ खोटा आहे. आणि दुसरं म्हणजे त्या व्हिडिओचं काय करायचंय, तो व्हायरल झालाय की नाही ह्याचं आम्ही बघून घेतलं असतं. तुला माझ्या घरात मध्ये घुसायची काय गरज होती? कुठल्या मातीची बनली आहेस तू? अजूनही तुझ्या नवऱ्याला, तुझ्या सासरच्यांनाच फेवर करतेयस. हा, अगं ज्यांनी तुझे इतके हाल केले. अगं कसले हाल? कोणी हाल केले माझे? काय बोलतेस तू नीरजा? मग त्या व्हिडिओ मध्ये काय दिसतंय? काय दिसतंय? अंधळी झाली आहेस का तू? अगं मी पाहिला, अख्ख्या शहराने पाहिला, फक्त तुलाच कसा दिसत नाहीये? अगं काय बोलतेस तू? कधीपासून सांगते मी तो व्हिडिओ खोटा आहे, तो व्हिडिओ खोटा आहे. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते तो व्हिडिओ खोटा आहे. यांनी नाही मारलंय मला. कोणी बनवला तो व्हिडिओ मला नाही माहित. का विश्वास ठेवत नाही तुम्ही माझ्यावर? अगं अनु, विश्वास ठेवलाही असता मी तुझ्यावर. अगं मी बहीण आहे तुझी. तुझ्या घरच्यांना तुरुंगात टाकून तुझा संसार मोडून मला काही आनंद होत नाहीये. मी जे काही केलं ना ते फक्त तुझ्या काळजीपोटी केलंय. नीरजा, तुला कळत नाही तू काय केलंयस.
मला माहितीये राजा की तू हे सगळं माझ्या काळजीपोटी केलंयस, पण या सगळ्याचा ना मला जास्त त्रास होणार आहे आता. आईंना, अविंना, दादांना, रेवतीला हे वाटेल की हे खोटं आहे, हे मी केलंय. मी तो व्हिडिओ बनवला, मी तो व्हायरल केला, पोलिसांना मी बोलवलं इकडे. नीरजा, ऍडव्होकेट आहेस ना तू? या अशा केसेस मध्ये तुरुंगात टाकल्यावर माणसांचे काय हाल करतात हे तुला चांगलंच माहिती आहे ना. माझ्या कुटुंबाला तू जेलमध्ये घातलंय सगळं. नीरजा, माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते, त्यांनी नाही मारलंय मला. ऐक ना, विश्वास ठेव ना माझ्यावर. हे बघ, बाबांकडे ते मला घ्यायला आले होते तेव्हा त्यांनी मला वचन दिलं. मला सांगितलं की यापुढे मी तुझ्याशी असं काही वागणार नाही, यापुढे मी तुझी काळजी घेईन, तुझ्याशी चांगलंच वागेन. तू विचार ना पिहूला, पिहू होती तिकडे. पिहू, सांग ना तू मावशीला, बाबांनी वचन दिलं की नाही? नीरजा, मी येणार नव्हते माहितीये, पण त्यांनी मला वचन दिलं अगं, म्हणून आले मी. खरंच राणे काकू, म्हात्रे काकू, तुम्हीच सांगा, मी माझ्या अविनवर विश्वास ठेवला, चूक झाली का माझी? मनीषाताई, तुम्हीच सांगा, मी माझ्या माणसांसाठी, माझ्या घरासाठी, माझा संसार सावरायला मी परत आले, चूक केली का मी? मी तुला कसं सांगू, तुला कळत नाही. आईंचं वय बघता, त्यांना बीपी आहे, गोळी नाही घेतली की त्यांना त्रास होतो, असे थरथरायला लागतात, शुगर आहे त्यांना. या सगळ्यामुळे तिकडे त्यांना त्रास झाला, त्यांना काही झालं तर काय करायचं आपण? राजन दादा एकदम सज्जन माणूस आहेत ते, मी त्यांची लहान बहीण आहे ना असं मला माया करतात. रेवती, विचार तू पिहूला, माझ्या विरुद्ध कोणी काही बोललं ना की अशा उभ्या राहतात. खूप प्रेम करतात ग माझ्यावर हे सगळे. जसं तुला माहिती आहे ना, रेवतीचं लग्न मोडलं होतं, स्थळ मिळत नाहीये त्यांना अगं. या सगळ्यामुळे तर त्यांचं लग्नच झालं नाही, त्यांना स्थळ नाही मिळालं, तर मग काय या सगळ्याला जबाबदार कोण? मी. जानूवर त्यांनी विश्वास ठेवला, जानूवर त्यांनी जीव लावला, तिच्यावर एवढं प्रेम केलं, त्या अनुनेच त्यांचा विश्वासघात केला. नाही नाही. आणि तुझा नवरा, त्याने काहीच केलं नसेल, हो ना? नाही केलं, नाही केलं नीरजा, त्यांनी नाही केलं, त्यांनी काही नाही केलं. मला मान्य आहे की त्यांचा हेतू तोच होता. खूप चिडले होते, खूप भडकले होते, बेल्टही उगारला त्यांनी. पण नीरजा, मी त्यांना शांत केलं, मी समजावलं त्यांना आणि त्यांनी ऐकलं माझं, त्यांनी नाही मारलंय मला. हानू, खोटं बोलून काहीही होणार नाहीये. तुला काय सारवासारव करायची तू कर. नवऱ्यावरचं अस्तावस्त प्रेम, खर्चांबद्दल न संपणारी काळजी, याची ना झापडं लावली तू डोळ्यांवर. त्रास होतोय तरी तोंड बंद करून सहन करायचं. इतकं सगळं होऊन खोटं बोलायचं, त्यांना पाठीशी घालायचं. अजून किती दिवस, अजून किती दिवस? सगळ्यांच्या पापाचा खडा भरतो अनु. तुझ्या सासरच्यांचाही भरलाय आता. पोलिसांकडे ना पुरावे आहेत, शिवाय पिहू आणि प्रथम सुद्धा आहे साक्ष द्यायला. आता काहीही झालं तरी अविनाशला त्याच्या रानटी आणि विकृत वागण्याची शिक्षा मिळूनच राहणार. मी सुद्धा साक्ष देईन. हो अनु,
नीरजा, मी देईन साक्ष. भाऊजी जे काही वागलेत ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि हो, खरंय, भाऊजी अनुला खूप त्रास देतात. हो ना अनु? सतत आपला आरडाओरडा करणं, घालून पालून बोलणं, इन्सल्ट करणं आणि उठ सूट शिक्षा. आणि ती पण साधी सुधी नाही, हा भयंकर. नाही नीरजा, तू जे काही केलंस ना ते अगदी योग्यच केलंस. यावेळी त्यांना अद्दल घडलीच पाहिजे. अगदी बरोबर बोलते सीमा तू. यावेळेस त्यांना अद्दल ही घडलीच पाहिजे. अनु, आता काहीही झालं ना तरी माघार घ्यायची नाहीये तुला. वेड लागलाय का तुम्हाला? वेड लागलाय का तुम्हा सगळ्यांना? नीरजा, तुला कळतंय का? पोलीस स्टेशनला आहेत माझी माणसं. वहिनी, पोलीस स्टेशनला ठेवलंय सगळ्यांना, जेलमध्ये घालणार आहेत. तुम्ही काय तिची बाजू घेताय? या अनुप्रियाच्या माणसांना जेलमध्ये घातलंय आणि ही अनुप्रिया कायम तिच्या माणसांसोबत उभी राहिली. आणि यावेळीही तुम्हा सगळ्यांना याचं प्रत्यय येईल. माझ्या वकिलाला फोन करायला चालले मी. ऐकलंस? माझ्या वकिलाला फोन करायला चालले मी आता. अनु, तू असं काही करणार नाही. आई, अनु, आई, अनु. या तुम्ही आता. जो काही निकाल लागेल तो कळेलच तुम्हाला ना. या. सीमा, बोला पार्टनर, झाला का नाही मस्त धमाका? इतका जोरदार धमाका झाला ना, त्याच्या आवाजाने सगळ्यांच्या कानाला हादरे बसले. हा, म्हणजे सगळ्यांना घेऊन गेले? म्हणजे काय, सगळ्यांना घेऊन गेल्या. आणि तुला माहितीये का, त्या अनुचा चेहरा बघण्यासारखा झाला होता दिव्या. अरे यार, आय मिस्ड इट. मला बघायचं होतं यार. असं मस्त वॉलवर फ्रेम करून लावला असता ना. डोंट वरी दिव्या, अशा मुमेंट्स ना आता आपल्या आयुष्यात खूपदा येणार आहेत. त्या अनुचे वाईट दिवस आता सुरू झाले. येस, करेक्ट. बरं ऐक ना, तिथे काय सुरू आहे? गोखल्याने बघितला की नाही तो व्हिडिओ? नाही नाही, वाटत तर नाहीये. इकडे सगळी शांतता आहे. कारण हे पण काय करू, मी दाखवू का व्हिडिओ डायरेक्ट? नाही म्हणजे मला कुठून तरी आला असं सांगून चालेल? हा, दाखव ना. तू व्हिडिओ दाखवलास ना तर तुझ्यावरचा संशय कमीच असेल, त्या विरुद्ध भाऊजींवरचा राग जास्त वाढेल. करेक्ट. असंच करते. चला चला, फोन ठेवा आता. यु नो, खूप काम आहेत मला. ऑल द बेस्ट पार्टनर. थँक्यू. बाय बाय. चला दिव्या, कामाला लागलं पाहिजे. हॅलो वकील साहेब, मी अनुप्रिया पाटकर बोलते. सर, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. हो, मी पोचते आता पोलीस स्टेशनला. सर प्लीज प्लीज तुम्ही पण लवकर या. हो, भेटू. मग आपल्याला जावं लागेल. अनु, काय चाललंय तुझं? मी इकडे असताना तू दुसऱ्या वकिलांना काय इन्व्हॉल्व करतेस? का त्यांची मदत घेतेस? कारण मला ती केस मागे घ्यायची. केस मागे घ्यायची? सिरियसली? हो.
आणि माझं ठरलंय. हनु, तुझ्यासारख्या मूर्ख मुली असतात ना म्हणून अशा लोकांचं फावतं. तुला केस मागे घ्यायची आहे ना, घे, सोडव तुझ्या सासरच्यांना. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे बाबा हे कधीही होऊ देणार नाही. हेवाना त्यांनी हा व्हिडिओ पाहिलाही असेल. त्यावर ते कसे आणि काय रिॲक्ट करते हे माझ्यापेक्षा चांगलं तुला माहिती आहे अनु. देवा 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 देवा, अशक्य आहे, केवळ अशक्य आहे. अविनाश सैतान आहे का माणूस आहे? कोण आहे अशी? बाबा बाबा, आपण ना खूप मोठी चूक केली अनु त्याला त्याच्या बरोबर पाठवून. म्हणणार अरे हे कसं अशी? दिव्या दिव्या, काय झालंय? कशाबद्दल बोलतेस तू? म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाहीये का? दिव्या, जे काय बोलतेस ना ते स्पष्टपणे बोल. हं, कशाबद्दल बोलतेस अगं तू? ऐक, म्हणजे तुम्हाला खरंच काही माहिती नाहीये? दिव्या, सांगणार आहेस का काय हो, झालं? एक मिनिट थांबा, बघा, घ्या. हो, हलकट थर्ड माणूस, ह्या माणसाला ना मी आता सोडतच नसतो. नाही त्याचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले ना तर नाव लावणार नाही गिरीश म्हणून. काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? सोड सोड मला. सोडा, सोडा म्हटलं ना. काय करताय तुम्ही हे? आपलं चुकलं रे. आपण अनुला सासरी पाठवायला नको होत. काय होऊन बसलंय सगळं? ग्लास माणूस माझ्या मुलीला पट्ट्याने मारतोय. त्याला शेवटची संधी दिली होती मी, आता तर मी त्याला सोडणारच नाही. त्याला कोर्टात खेचणार मी, जन्माची अद्दल घडवणार आहे त्याला. हॅलो काका, मी नीरजा बोलते. तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ बघितलाच असेल ना? बघितला. तळपायाची आग मस्तकात गेली आहे माझ्या. त्याला तर मी आता सोडतच नसतो. सोडायचंच नाहीये काका. मी सकाळीच अविनाश आणि त्याच्या फॅमिली विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस घेऊन गेलेत त्यांना. आता मी अनुला घेऊन पोलीस स्टेशनला जाते. तुम्ही पण तिकडेच या. तुम्ही वा पुढं, मी येतोच. काय झालं? कुठे निघताय? कोणाचा फोन होता? नीरजाचा फोन होता. त्या थर्ड क्लास माणसाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरच्यांना सुद्धा पोलीस स्टेशनला नेले. मी पण जातो पोलीस स्टेशनला. थांबा, मी पण येतो. शुभदा, ए शुभदा, आई, शुभदा, काय काय झालं? आई. शुभदा, बाबा, सुजानी, आई आहे इथे. इथे इथे बस, बस. बस, आई, आई, सावकाश. इथे बस 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 बस. सावकाश. पाणी 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 घे. शुभदा, पाणी घे. आई, पाणी घे. आई, शांत हो. पाणी घे. काय होतंय तुला? बाबा, असं काय करताय? हे सगळं ऐकून आईला शॉक बसला असेल आणि
म्हणून चक्कर आल्यासारखं झालं असेल. मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. मी पण येतो. तू कशाला येतोयस? तू आईजवळ थांब. काही वाटलं तर मी करतो ना फोन तुला. हो, जे काही कराल ते विचार करून करा. जास्त राग धरू नका हो. आपली अनु. आई शांत हो. आम्ही जाऊन येतो पोलीस स्टेशनला. तू थांब आईजवळ. मी येतो. काही लागलं तर तुला फोन करतो. पण नक्की फोन करा. काय झालं सुरू काय बोलला का तू? अजून तरी नाही, पण खूप मारलाय. पण तोंड उघडाचं काही नाव घेत नाहीये. मग फोडायचं ना अजून त्याला. 3rd डिग्री दाखवायची आपली. घरात आया बहिणी असताना बायकांवर हात उचलतात. नाही ना सुरवे, या अशा माणसांना सोडून नाही चालणार. जावा फोडा त्याला. नाही तुम्हाला ऐकत नसेल तर मला सांगा, मी माझी 3rd डिग्री दाखवतो मग त्याला. बघतो साहेब. 75. बोल काय, बोल लवकर. अविनाश पाटकर कोण? डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार, बायकोला पट्ट्याने मारलं. लाज वाटते का रे तुला? हे तुला असं वाटत असेल बायकोला मारलं म्हणजे तू मोठा पुरुषार्थ गाजवलाय. पण एक सांगू का, जो पुरुष त्याच्या बायकोला मारतो ना तो खऱ्या अर्थानं नामर्द असतो. आणि तू नामर्द आहेस. बघतो काय नामर्द कुठला. मी माझ्या बायकोवर हात उचललेला नाहीये.